आणि म्हणून मी आता विनंती करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला, तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोले मध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या आता लागेल. गोष्टी वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच आहे, तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे, तरी सुद्धा निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत. आणि यांची खाका, मी अनाकोंडा का बोलतोय, काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे. यांची भूक क्षमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत. बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत, पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीये. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश करा, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्री ते मान्य केले की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा. आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो, महाराष्ट्र नवनिर्माण, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय. राज्यात देशात सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी परवानगी नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात? आणि तास, कारण हे तास तू दाखवले. आज मी खाली एक शेर आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर वाचतो की सदर अर्जाबाबत आता मी नंतर सांगतो
यांची भेट घेऊन अर्ज केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्याला कोणी केलं हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलंय. आता हा अर्जदार शोधायचं, त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. एक 2 दिवसापूर्वी तो मातोश्रीमध्ये की निवडणूक आयोगाची माणसं आलेत. म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा, दिवाळी दसरा, आता दिवाळी झाली दसरा झालं, हे कशाला आले? म्हणजे निवडणूक आली असणार. त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं की म्हणतं त्यांची काही दोष नाही, आमच्या कॉलनीमध्ये राहणारी. म्हटलं बोला, काय माहिती पाहिजे तुम्हाला? नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी काय सांगू, मला काय पाहिजे? नाही टेलिफोन नंबर बोल. मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं? मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलाय, तुम्ही अर्ज केले व्हेरिफिकेशन साठी. परमना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी 25 म्हणजे कालच्या 23 केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? सक्षम होत की कोण केले याच्या नावाने ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित 14 आणि 15 तारखेला नंतर म्हणजे नाव करण्याचा गेलाय का हे आता आपल्याला. आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय, अरे एका पक्ष करतो आहे, साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत. ह्याचाच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोलला तर की यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिस मध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ऍप सकट सगळे सर्व कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. निवडणुका पाहिजेत, एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आम्ही नेतृत्व करतो, कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत. आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही, तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे. आणि खून करणारे आपले दिमाग आणि त्या चरणी घालील लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी नाही, एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये. आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय, राज काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत, शेका पक्ष करते, काँग्रेस करते, एवढ्या पुरतं नाहीये. आजपासून तुम्ही सगळ्यांनी, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे. काही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण तर त्या दंडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम. परत एकदा सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. अनाकोंडा तर बसलेलाच आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच,
येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे केल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच. पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ म्हणून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत. आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. पण अशा वेळेला तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर साथ देण्याची तुमच्यात धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा. आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा बादशाहकडे पाठवून द्या. बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात थांबल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.